नमस्कार, मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत चटपटीत असे मिरचीच्या लोणच्याची रेसिपी। चला तर तयार करूया मिरचीचे लोणचे। इथे मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत। हिंग, 2 लिंबांचा रस तयार करून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ, जिरे, मोहरीची डाळ, मोहरी, बडीशेप, मिरी आणि मेथ्या इथं घेतलेल्या आहेत। मेथ्या थोड्याच वापरायच्या आहेत। आता मिरच्या मी स्वच्छ धुवून कोरड्या एकदम करून घेतलेल्या आहेत। त्याची देठं काढून 1-1 इंचाचे तुकडे करून घेऊया। आता पॅनमध्ये सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत। जिरे, मोहरी, बडीशेप, मोहरीची डाळ, मिरी, थोड्याशा मेथ्या, हे सगळं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। सगळं त्याच्यामधील मॉइश्चरायझर निघून गेलं पाहिजे। लोणचं टिकण्यासाठी मसाले भाजणे गरजेचं आहे। आता छान परतून घेऊया। अगदी खमक वास सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला सरसरीत अशी पूड करून घ्यायची आहे। मसाले छान भाजून झालेले आहे। आता याला काढून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेले आहेत, पण थंड झाल्यानंतरच मी फिरवून घेणार आहे। आता याच पॅनमध्ये मीठ जे आपण लोणच्यासाठी वापरणार आहे तेही थोडं गरम करून घ्यायचं आहे। म्हणजे मिठामध्ये थोडासा जरी ओलसरपणा असेल तर लोणचे खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळं मीठही मी पॅनवर परतून घेणार आहे। आता काढून घेऊया। मीठ छान परतून झालेलं आहे, काढून घेऊया। आणि आता याच पॅनवर आणखी थोडी मोहरीची डाळ मी घेतलेली आहे, तीही थोडीशी परतून घेऊया। म्हणजे ओलसरपणा असेल तर निघून जाईल। आता एका कडण्यामध्ये मोठे 3 चमचे मी तेल घेणार आहे। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि बाकी सगळी प्रोसेस होईपर्यंत हे तेल थंड होईल। आता मिरच्या छान चिरून झालेल्या आहेत। यामध्ये हळद घालूया। आपण तयार केलेला मिक्सरमधील मसाला पहा, जाडाभरडाच मी ठेवलेला आहे, तोही घालून घेऊया। मोहरीची डाळ गरम करून घेतलेली होती, तीही घालून घेऊया। मीठही घालून घेऊया। सगळं छान मिक्स करून घेऊया। इथं मी थोडीशी हिंग पावडरही वापरली आहे। आता सगळं छान मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये 2 लिंबांचा रस मी घालणार आहे। लिंबामुळे टेस्टही छान येते। तुम्ही इथं लिंबूऐवजी व्हिनेगरही वापरला तरी चालेल। आता सगळं छान मिक्स करून घेऊया। आणि आता हे बरणीमध्ये काढून घेऊया। छान मिक्स झालेलं आहे, तर सगळं बरणीमध्ये काढून घेऊया। अशा छान छान रेसिपींसाठी यूट्यूबवर राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि तुम्ही जर इंस्टावर आणि फेसबुकवर पाहत असाल तर राजलक्ष्मी पेजला फॉलो करा। आता सगळ्या मिरच्या मी काढून घेणार आहे बरणीमध्ये। आता याला थोडंसं छान मिक्स करून घेऊया आणि थंड झालेलं कडकडीत गरम करून थंड झालेलं एकदम थंड तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करूया।
हे लोणचे वर्षभर टिकतं आणि जसं मुरत जाईल तसं अतिशय टेस्टी होत जातं. अशा छान छान रेसिपीसाठी राजलक्ष्मी चॅनलला लाईक करा, शेअर करा, हाईपसुद्धा करा. धन्यवाद.